नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक टू ॲडव्हान्स मॅथ्स बाय प्रशांत सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रशांत सर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सध्याचं युग हे स्पर्धेचं आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये गणित हा विषय खूप महत्वाचा आहे. कोणती अशी परीक्षा नाही की ज्यामध्ये गणित हा विषय नाही. तर याच गणितामध्ये अगदी कमी वेळेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला गणित सोडवू लागतात आणि त्यासाठी हवे असतात काही युक्त्या, काही क्लुप्त्या, काही शॉर्ट ट्रिक्स. आणि ह्याच शॉर्ट ट्रिक्स विद्यार्थी मित्रांनो अगदी कमी सेकंदामध्ये कुठलाही या ठिकाणी गुणाकार न करता आपल्याला मी या ठिकाणी शिकवणार आहे. कोणत्याही संख्येला अकराने गुणण्याची ही एक सोपी पद्धत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर या ठिकाणी मी काही गणित घेतलेले आहेत. त्यामध्ये पहिलं गणित आहे 11 गुणिले 14. आता तुम्हाला 11 आणि 14 अजिबात गुणायचं नाही, पण उत्तर काढायचं आहे. पहा, सुरुवातीला ही जी संख्या आहे 14 त्यामधला एकक स्थानचा अंक या ठिकाणी कडेला लिहा आणि त्याच्यानंतर या 4 आणि 1 या दोन्ही अंकांची बेरीज करून 4च्या पाठीमाग या ठिकाणी लिहा, म्हणजे 4 आणि 1 5. आणि नंतर या ठिकाणी जो शिल्लक राहिलेला अंक आहे 1 तो या ठिकाणी लिहा. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 154 हे या संख्येचं उत्तर आपल्याला मिळतं. आता आपण सोडूया दुसरं उदाहरण 11 गुणिले 715. या ट्रिक मध्ये आपल्याला गुणाकार करायचा नाही. आता 715 या संख्येमध्ये 5 हा एकक स्थानचा अंक आहे, तो शेवटी लिहा. नंतर 5 आणि त्याच्या लगतच्या अंकाची म्हणजे 1 यांची बेरीज जी होईल या ठिकाणी 5च्या पाठीमाग या ठिकाणी डाव्या बाजूला लिहा, म्हणजेच 5 आणि 1 6. त्यानंतर पुन्हा हा जो एक अंक आहे आणि हा 7 अंक आहे या दोघांची या ठिकाणी बेरीज करा, म्हणजे 7 आणि 1 8. तो या ठिकाणी 6च्या पाठीमागे म्हणजे डाव्या बाजूला लिहा. आणि नंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटी हा 7 अंक याच्या सोबत या ठिकाणी पाठीमागे कुणी नाही, म्हणजेच 7 हा तसाच राहील. हे या ठिकाणी 7865 या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाहूया तिसरं उदाहरण 11 गुणिले 908. सुरुवातीला तुम्हाला काय करायचे, एकक स्थानचा अंक आहे 8, तो एकक स्थानी लिहायचा. नंतर त्या एकक स्थानच्या अंकाची आणि या दशक स्थानच्या अंकाची दोघांची बेरीज करायची. 8 आणि 0 यांची बेरीज 8 येते, या ठिकाणी लिहायची. नंतर या शून्याची आणि त्याच्या बाजूला असलेल्या शतक स्थानच्या अंकाची म्हणजे लगतच्या अंकाची बेरीज करायची. 0 आणि 9 यांची बेरीज विद्यार्थी मित्रांनो 9. आणि शेवटी नंतर हा 9 हा अंक उरतो, त्या अंकासोबत कोणताही अंक नसल्यामुळे 9 ही संख्या तशीच या ठिकाणी राहील, म्हणजेच 9988 हे या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया चौथं उदाहरण 11 गुणिले 8425. आता तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, तुलना करा की सुरुवातीची जी गणित होती, उदाहरणं होती, त्या ठिकाणी लहान अंकांपासून आपण सुरुवात केली होती. जसजसे अंक आता वाढत जातील बघा तसतसा या संख्या मोठ्या होत जाणार, म्हणजे हातचा येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो हातचा जरी आला तरी बेसिक जे आपले आहे कन्सेप्ट जे आपण शिकवतोय ती या ठिकाणी विसरायची नाही. पाहूया हे गणित 8425 मधील 5 हा एकक स्थानचा अंक लिहूया. नंतर 5 आणि 2 या दोन्ही लगतच्या अंकांची बेरीज या ठिकाणी 5च्या डाव्या बाजूला लिहूया. त्याचप्रमाणे अगदी 2 आणि 4 ची बेरीज देखील 7च्या डाव्या बाजूला लिहूया. आता नंतर पहा 4 आणि 8 या ठिकाणी या दोन्ही अंकांची बेरीज 12 म्हणजेच 2 अंकी संख्या येते. पण आपण ठरवलेलं आहे की आपल्याला फक्त एकक स्थानचाच अंक या ठिकाणी लिहायचा आहे, म्हणून आपण या ठिकाणी 2 लिहिणार. आणि जो 1 उरतोय तो 1 हे 8 मध्ये काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिळवायचा आहे. म्हणजेच 8 आणि 1 यांची बेरीज येते 9, म्हणजेच 92675 हे या चौथ्या उदाहरणाचं उत्तर मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाचवं उदाहरण पाहूया 11 गुणिले 99999. आता ही विद्यार्थी मित्रांनो 5 अंकी संख्या आहे. जसजसे संख्या पुढे पुढे जाईल तसं या ठिकाणी आता हातच्याची गणित येतील. विद्यार्थी मित्रांनो फक्त तुम्हाला हातचा विसरायचा नाही, हे एवढं लक्षात ठेवा. आता बेसिक प्रमाणे जर बघितलं तर 9 हा अंक शेवटचा एकक स्थानी लिहा. नंतर या ठिकाणी आपण अशा लगतच्या संख्यांची 2 लगतच्या संख्यांची बेरीज करणार आहेत आणि तो आलेला हातचा आहे तो त्यामध्ये मिळवणार आहे. म्हणून या ठिकाणी आता मी जोड्या या ठिकाणी अशा बनवून ठेवतो. सुरुवातीला तुम्हाला करायचंय 9 आणि 9 या दोन्ही अंकांची बेरीज. मग 9 आणि 9 या दोन्ही अंकांची बेरीज केल्यानंतर 18 येते. त्यातला 8 अंक या ठिकाणी आपण या ठिकाणी एकच स्थानी लिहिणार आहोत आणि हा 1 जो आहे तो या ठिकाणी हातच्या मध्ये या पुढच्या जोडीमध्ये जाईल. पुन्हा 9 आणि 9 यांची बेरीज 18 येईल, त्यात 1 मिळवा 19 होईल. पुन्हा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 9 हा फक्त एकक स्थानचा अंक लिहा आणि हा जो 1 अंक आहे तो पुढे या ठिकाणी हातच्या मध्ये जाईल. पुन्हा 9 आणि 9 18 आणि 1 19, पुन्हा 19 संख्या येणार आहे, म्हणजेच 9 राहणार आहे आणि 1 हा हातचा या ठिकाणी पुढे येणार आहे. परत 9 आणि 9 या दोन्ही अंकांची बेरीज 18
आणि त्यामध्ये 1 मिळवला 19 होईल आणि पुन्हा 9 या ठिकाणी लिहा आणि 1 या ठिकाणी हातचा आता शिल्लक राहतो. पण शेवटी विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा जो अंक असतो डाव्या बाजूचा, त्या अंकामध्ये हा 1 आलेला हातचा मिळवायला विसरायचं नाही. म्हणजे 9 आणि 1 10. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उत्तर मिळतं 10,99,989. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहिलं कसलाही गुणाकार न करता कोणत्याही संख्येला अकराने गुणण्याची ही सोपी पद्धत. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली, ही शॉर्ट ट्रिक तुम्हाला कशी वाटली, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तसंच मी तुम्हाला एक प्रश्न देत आहे सोडवण्यासाठी, त्या प्रश्नाचं उत्तर देखील कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.